अमित शहानी नवीन टूर्स अँड ट्रॅव्हल्स मंत्रालय उघडले वाटतं. राज ठाकरे. दिवाळीनंतर राज ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा सुरू झाला. सोमवारी सकाळी ते ठाण्यातील मनसेच्या विष्णुनगर येथील कार्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी ठाणे विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी पदवीधर मतदारसंघाबद्दल बोलताना अर्जावर त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली. या पदवीधर मतदार अर्जावर शेवटी मतदाराची सही अंगठा असे लिहिलेले आहे. पदवीधर हे पदवीधर आमदार निवडून देतात, त्यामुळे अर्जावर अंगठा कशाला? अमित शहा यांनी मध्य प्रदेशाच्या निवडणूक प्रचारात जर तुम्हाला रामलल्लाचे दर्शन घ्यायचे असेल तर 3 डिसेंबरला भाजपाला पूर्ण बहुमताने निवडून द्या. तुम्हाला सर्वांना रामलल्लाचे मोफत दर्शन भाजपातर्फे देण्यात येईल. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, मला वाटते अमित शहा यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे नवीन मंत्रालय उघडले आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणाबाबत 24 तारखेपर्यंत इशारा दिला आहे. असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला असता 25 तारखेला जरांगे पाटील काय सांताक्लॉज बनून येणार आहे का, अशी उपहासात्मक टीका केली. एकदा प्रमोद नवलकर साहेबांनी मला एकदा तेव्हा जे पदवीधरला उभे होते त्यावेळेला मला तो फॉर्म दाखवला होता, पदवीधरचा उमेदवाराचा फॉर्म. ज्याला पदवीधर स्वतः जाऊन ज्या व्यक्तीला मतदान करतात त्या उमेदवाराच्या फॉर्मच्या खाली सही अथवा अंगठा असं लिहिलेलं होतं. बहुधा ते आजही कायम असेल. याला म्हणतात लोकशाही. की पदवीधरांनी येऊन ज्या उमेदवाराला मतदान करायचंय तो उमेदवार हा पदवीधर असलाच पाहिजे अशी काही त्याच्यामध्ये अट नाही. त्याच्यामुळे मला आजपर्यंत कधी कळलं नाही की ह्या पदवीधर मतदारसंघाची निवडणुका का होतात आणि कशासाठी होतात आणि का त्याचा मूळ उद्देश काय. या पदवीधरांच्या मतांवरतून एक आमदार निवडून देण्याचा, पण तो पदवीधर असलाच पाहिजे अशी काही अट नसलेली ही कुठची निवडणूक आहे आजपर्यंत मला कधी काही कळलं नाही. तर ती निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीचे फॉर्म भरायची प्रोसेस सध्या आहे. आणि त्या निमित्ताने मुंबईमध्ये आणि मुंबई पदवीधर मतदारसंघ, त्याच्यानंतर कोकण मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ याच्या निवडणुका लागल्या आणि त्याच्या तयारीसाठी म्हणून मी आलो होतो. मध्यंतरी माझ्या घरी बैठका झाल्या आणि त्या बैठकांनंतर मी जरा पुढे काय झालं हे जरा तपासण्यासाठी फटाके कधी लावायचे हे पण आता कोर्ट ठरवणार, सण कशी साजरी करायची हे पण आता कोर्ट ठरवणार. पण कोर्टाने दिलेले आदेश जे पाळले जात नाहीत त्याच्याकडे नंतर लक्ष देणार नाहीत कोर्ट. महाराष्ट्रामध्ये मराठी पाट्या झाल्या पाहिजेत ही जी ज्याच्यासाठी आमची आंदोलनं झाली आणि ज्या आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये तुम्हाला मराठी पाट्या दिसायला लागल्या, त्या मराठी पाट्यांच्या विरोधात इथले व्यापारी कोर्टामध्ये जातात. म्हणजे मला त्याचं आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राच्या भाषेच्या विरोधात महाराष्ट्रात राहणारे, महाराष्ट्रात ज्यांना पोचतोय अशा बाहेरच्या राज्यातले लोक व्यापारी कोर्टामध्ये जातात. परंतु मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानेन की त्यांनी त्या राज्यांमध्ये त्या भाषेचा मान राखला गेला पाहिजे आणि तिथे मराठी पाट्या आल्या पाहिजेत, सगळ्या झाल्या पाहिजेत असा आदेश दिला. पण आदेश दिल्यानंतर देखील अजूनही त्या प्रकारचा उत्साह किंवा त्या प्रकारचा प्रक्रिया ही मला सरकारकडनं होताना दिसत नाही. कदाचित पुन्हा आम्हालाच हातपाय हलवावे लागतील. तर त्याच्यामुळे काही गोष्टी चांगल्या होत आहेत, काही गोष्टी बरोबर होत नाही आहेत कोर्टाच्या दृष्टिकोनात. ते मला असं वाटतं की त्यांनी टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं एक नवीन खातं उघडण्याचं मला असं वाटतं सुरुवात केली असावी. तुम्ही काय कामं केली असं वाटतं याच्यावरती निवडणुका लढवा ना. राम मंदिराच्या दर्शनाचे आमिष कसली दाखवताय तुम्ही? इतकी वर्ष तुम्ही तिकडे सत्तेमध्ये आहात, त्या सत्तेमध्ये काय काय गोष्टी केल्या मला असं वाटतं ह्या लोकांसमोर येणं गरजेचं आहे. बघू आता काय निर्णय लागतात माहित नाही मला. विवारी फायनल्स आहेत ना.
आणि आता सेमीफायनल कधी आहे त्यांच्या साऊथ बहुधा त्या दोन्ही टीम्सना तुमच्यापैकी जो जिंकेल सेमीफायनल आणि फायनलला जाल तो साबने बोलाय हारने को असं पण होऊ शकतं. निवडणुकाला लोकसभेच्या लोकसभा खूप लांब आहे अजून. चंद्रावर गेलेली यांग विसरले लोक. वर्ल्ड कप थोडी लक्षात ठेवणार नाही, पण एवढ्या गोष्टी लक्षात येईल. रोजच्या रोज इतक्या धडा गोष्टी त्या आपटत असतात आपल्या त्या मोबाईलवरती आणि सगळ्यावरती. लोकांना आहे कुठे वेळ. आणि बोललो होतो की महाराष्ट्रामध्ये कधी कसं होतं, जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते, अनेकांना ती गोष्ट आवडते आणि ती आवडण्याची कारणं वेगळी असतात की बाबा त्याच्यामध्ये काही खाद्य संस्कृतीचा विषय असतो, त्याच्यामध्ये काही इतर जे काही तुमच्या घरातले जे काही विषय असतात ते असतात. त्याच्यामुळे स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असणं किंवा स्वतःच्या जातीबद्दल आपलेपणा असणं हे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये होत होतं. 1999 साली ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली, त्या स्थापनेनंतर मी जेव्हा इथेच भाषणात बोललो होतो ना मी ठाण्याला, की त्याच्यानंतर स्वतःच्या जातीपेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सगळं महाराष्ट्रात सुरू झालं. आणि मी याचा धोकाही सांगितला होता की आपण उद्या जर समजा असे वागायला लागलो तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार व्हायला वेळ लागणार नाही. कुठच्याही जातीच्या माणसाने कुठच्याही जातीबद्दल कल्याण केलेलं आजपर्यंत सांगा मला जरा. या फक्त बोलायच्या गोष्टी असतात. तो काळच वेगळा होता, ती जनरेशन पण वेगळी होती, विचार करण्याची पद्धत वेगळी होती. आत्ताची पद्धत खूप निराळी आहे त्यांची. आणि हे काही अशा प्रकारच्या धाडी आणि अशा प्रकारच्या गोष्टी फार काळ टिकत नसतात. नंतर त्यांनाही समजायला लागतं की हे उलटून आपल्या पण अंगावरती येईल. मागे म्हटलं होतं ना की सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेला नसतो. अशा अनेक जगामध्ये अशी तुम्हाला अनेक उदाहरणं देता येतील की तुम्हाला असं वाटलं की बाबा हे कधी जाणारच नाही, पण अनेक जण गेले की. जी काय म्हणू आपण 50-56 वर्ष 58 वर्षाची काय काँग्रेसने जे काय राज्य केले या देशावरती, कधी आपण विचार केला होता की काँग्रेस ही परिस्थिती निर्माण होईल. गेल्या वेळेला मला असं वाटतं किती 44 खासदार निवडून आले होते ना, 55. असं कधी काँग्रेसचं होईल असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? या सगळ्या गोष्टीला उत्तर काळ असतो, तो बरोबर देत असतो. आणि खाली काठी नाही पडली ना तर परमेश्वराची काठी असतेच. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घंटाळी देवी मंदिर वास्तू हस्तांतरित. ठाण्यातील प्राचीन मंदिर अशी ओळख असलेल्या घंटाळी देवी मंदिर वास्तूचे खरेदी खत व बक्षीसपत्र मंदिराच्या सध्याच्या वारसदारांनी हिंदू जागृती न्यास या संस्थेला हस्तांतरित केले. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर हा युद्ध सोहळा पार पडला. त्यामुळे येत्या काळात मंदिराची डागडुजी, विविध उपक्रम, वार्षिक उपक्रम हे सोहळे हिंदू जागृती न्यास संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले जाणार असून मंदिराच्या मूळ वास्तूचे योग्य पद्धतीने जतन करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. नागरीकरणाच्या रेट्यात ठाणे शहराचा विकास झपाट्याने होत गेला. मात्र मूळ शहराशी नाळ जोडून असणारी काही देवस्थाने, मंदिरे ही शहराची खरी ओळख आहेत. ठाण्यातील नौपाडा येथील घंटाळी भागातील घंटाळी देवी मंदिर एक आहे. या मंदिरावरून येथील परिसर घंटाळी म्हणून नावारूपाला आला. हे मंदिर इसवी सन 1879च्या राजपत्रानुसार शहरातील 9 प्राचीन मंदिरात येते. कोपिनेश्वर मंदिरासह घंटाळी देवीच्या मंदिराचा त्यात उल्लेख आहे. पेशव्यांकडून या मंदिराला दरवर्षी 4 रुपयांचे वर्षासन मिळत असल्याचे दाखले सापडतात. या मंदिरात नवरात्रीसह चैत्र नवरात्रीला भक्तांची मोठी गर्दी उसळते. या मंदिराच्या वास्तूची 765 स्क्वेअर मीटर जागा खरेदी खत आणि बक्षीसपत्राने मंदिराच्या सध्याच्या वारसदारांनी हिंदू जागृती न्यास या संस्थेच्या स्वाधीन केले. या प्रसंगी आसित झावबा, स्वाती विजयकर, मोहना धैर्यवान, अलकनंदा कोठारे अशा 4 वारसदारांचाही हृदय सत्कार करण्यात आला. ओबीसी आरक्षणाच्या टक्केवारीबद्दल गैरसमज. माजी खासदार हरिभाऊ राठोड. ओबीसीचे आरक्षण 14% एकदम 30% कसे झाले आणि 14% कसे याबद्दल लोकांच्या मनात ओबीसी आरक्षणाबाबत संभ्रम असून अनेकदा याचा उलगडा होत नाही. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेब यांना आपल्या राज्यामध्ये मंडल आयोग लागू करायचा होता. म्हणजेच राज्यात 27% आरक्षण लागू करायचे होते. ओबीसी प्रवर्गकरिता 14% आरक्षण असले तरी एसी आणि एसटी या प्रवर्गाला 20% संविधानिक आरक्षण आहे. तसेच ओबीसींना 27% आरक्षण म्हणजेच एकूण 47% आरक्षण झाले. शिल्लक असलेले 3% आरक्षण एकूण 50%पैकी भटके, विमुक्त, धनगर आणि वंजारी यांना वर्गवारी करून एकूण 11% आरक्षण देऊ केले. म्हणजेच 30% आरक्षणातून ओबीसी प्रवर्गाकरिता 19% इतके राहिले. दरम्यानच्या काळात मंडल आयोगाने महाराष्ट्रात दौरा केला. त्यावेळेस मराठा समाजाच्या वतीने कोणीच पुढे आले नाही. उलट आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही असा सूर मराठा बांधवामधून येत होता. सत्य परिस्थिती कोणीच नाकारू शकत नाही. तेव्हा ओबीसी आरक्षणाच्या आकडेवारीबद्दल जो गैरसमज आहे तो चुकीचा आहे, असे मत माजी खासदार आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी मांडले. मुख्यमंत्री असताना धनगर आणि ओबीसीला सुद्धा 4% मध्ये त्यांनी ॲड केलं होतं. त्यामुळे ते 6 झाले होते. म्हणजे 10 आणि 6 16. आणि त्या ॲट द सेम टाईम म्हणजे जेव्हा आपल्या मंडल आयोग लागू करायचा होता 27% आरक्षण, माननीय शरद पवार जी मुख्यमंत्री होते, तर त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू करायचा आहे. 27% आरक्षण आपल्याला ओबीसीला द्यायचं आहे आणि पूर्वीच आपण 16% ऑलरेडी दिलेले आहे. तर हे कशा पद्धतीने अकोमोडेट करता येईल त्यासाठी मला स्वतःला माननीय शरद पवार साहेबांनी बोलवून घेतलं आणि मी त्यांना सजेशन केलं. त्याप्रमाणे कडं झालेलं आहे. कारण माझा चांगला अभ्यास होता. याच्यापूर्वीसुद्धा वसंतराव नाईक यांनी ओबीसीचं सबकॅटेगरेशन केलं. महाराष्ट्रात देशामध्ये पहिला मुख्यमंत्री होता ज्याने ओबीसीला वेगळं आणि भटक्या मुक्तांना वेगळं दिलं होतं. तो धागा पकडून मी जेव्हा अभ्यास करत होतो दरम्यान वंजारी वाद झाला होता आणि तो वादसुद्धा मीच लढला. आणि मी त्या वादाच्या अगेन्स्टमध्ये मोर्चे आंदोलन करत असताना
मी सांगितलं की या बंजारींना वेगळं द्या, तुम्ही धनगरांना वेगळं द्या, आमच्यात टाकू नका, आणि भटक्यांनाही वेगळं आणि विमुक्तांना वेगळं. तेच काम केलेलं माननीय शरद पवार साहेबांनी त्यावेळेस. पण त्यांच्यावर आरोप ठेवला जातो की मराठ्याचं आरक्षण त्यांनी दिलं नाही, असं काही नाही आहे. त्यावेळेस SC STला 20% आरक्षण होतं, 27% आरक्षण आपल्याला द्यायचं होतं, एकूण 47% झालं, आणि 3% जे शिल्लक होते ते यात मिळवून आपण भटके, विमुक्त, वंजारी आणि धनगर यांना 11% आरक्षण दिलं आणि उरलेला 19% हे ओबीसीला दिलं. जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.